रावणाला सुद्धा हनुमंतरायावरती विश्वास होता। 84 लक्ष योनी येतात, त्यातील ही एक योनी सुद्धा आहे भूत प्रेत पिशाच। त्या सगळ्याच्या सगळ्या वैऱ्यांना, दुश्मनांना, बैरींना आम्ही काय करू? तुलसीदास साक्षात इथे शपथ घालतात की आता तू माझं काम कर, तुला रामाची शपथ आहे। ओम सतनमो जय आदेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी वत्संद्रनाथ साहब को आदेश, चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जटी गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश, नवनाथ 84 सिद्धो को आदेश, अलख निरंजन आदेश। बजरंग बाणबद्दलच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत करतो। प्रथम भागाची लिंक हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो सुद्धा भाग जाऊन तुम्ही अवश्य पहा सुरुवात करूयाच्या या दुसऱ्या एपिसोडला। आता पुढे गोस्वामी तुलसीदासजी असे म्हणतात की अवविलंब के ही कारण स्वामी कृपा करहु उर अंतर्यामी, जय जय लक्ष्मण प्राण के दाता आतुर है दुःख करहु निपाता। म्हणजे बजरंगबलीला एक अर्थ हा घेतात ते मारतात की हे बजरंगबली राया, तू आता विलंब करू नकोस, कृपा कर आणि आमच्यावरती अंतःकरणापासून आम्ही जे तुला हाक मारत आहोत किंवा आम्ही ज्या काही कार्यासाठी तुला हाक मारत आहोत ते कार्य करण्यासाठी तू आता विलंब न करता पटकन ये आणि आम्हाला सहाय्य हो। याही पुढे जाऊन म्हणतात की जय जय लक्ष्मण प्राण के दाता आतुर है दुःख करहु निपाता। याचा भावार्थ समजून घ्या की जय जय लक्ष्मण प्राण के दाता म्हणजे बजरंगबली महाराज हे लक्ष्मणांचे प्राणांचे दाता आहेत, प्राणांना फुंकणारे किंवा प्राणांना परत एकदा रिटर्न आणणारे। त्यामुळे लक्ष्मण प्राण के दाता हे यासाठी म्हटले गेलेलं आहे कारण तुम्ही जाणून आहात की रामायणामध्ये ज्या वेळेस लक्ष्मणाला मूर्छित हे मेघनादने केलेलं होतं आणि सुषेण वैद्य कोण होता? हा सुषेण वैद्य रावणाचा वैद्य असायचा। जडीबुटी संजीवनी या संपूर्ण या वनस्पतींचं ज्ञान हे अवगत होते। तर या सुषेण वैद्यांनी ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला आणि हनुमंतरायाला सांगितलेलं होतं लक्ष्मणावरती जो आघात मेघनादने केलेला आहे त्या आघातातनं वाचण्याकरिता तुम्हाला संजीवनी बूटी ही लक्ष्मणाला द्यावी लागेल आणि ती फक्त हिमालयामध्ये आहे। मग आता ही वनस्पती आणण्यासाठी सुद्धा सूर्योदय होण्याच्या पूर्वी लक्ष्मणाला देणं तितकंच महत्वाचं, अदरवाईज लक्ष्मणाचे प्राण हे तिथे वाचूच शकत नव्हते। मग हे कार्य कोण करणार? हे कार्य करणार होते बजरंगबली। एवढ्या कमी वेळेमध्ये आता तुम्ही एक अनुमान लावू शकता की पहा, लंकेपासून हिमालय जो की आपल्या उत्तर भारतामध्ये प्रसारित आहे, पसरलेला आहे, एवढ्या लांबचं जे अंतर आहे ते एवढ्या कमी वेळेमध्ये पोहोचणे आणि तिथून रिटर्न परत लंकेमध्ये येणे म्हणजे हा जो डिस्टन्स आहे हा किती हजार किलोमीटरचा असावा हा तुम्ही थोडक्यामध्ये स्वतः चेक करू शकता। मग एवढ्या कमी वेळेमध्ये ही संपूर्ण असलेली संजीवनी जडीबुटी कोणी आणली असेल तर ती सुद्धा बजरंगबलीने आणली। म्हणजे याला म्हणूयात ना, जेव्हा असंही म्हटलं जातं रामायणामध्ये आम्हाला उल्लेख सुद्धा मिळतो की मेघनादने ज्यावेळेस लक्ष्मणाला मूर्छित केल्याच्या नंतर मेघनाद हा डौलत रावणापुढे उभा राहिला आणि लक्ष्मणावरती केलेला आघात लक्ष्मण आता संपलेला आहे असं स्पष्ट त्याने रावणाला सांगितलं। रावणाने प्रशंसा केली, परंतु काही वेळेच्या नंतर जेव्हा दूत येतात आणि हे दूत त्यांना सांगतात की सुषेण नामक वैद्याला लंकेतनं घेऊन गेलेले आहेत। मग ज्यावेळेस हे रावणाला कळते की सुषेण नक्कीच हे आता सांगेल की जो अस्त्र प्रहार संजीवनी जडीबुटी मार्फत हा तोड होऊ शकतो, परंतु मेघनाद म्हणत होता की एका रात्रीमध्ये शक्यच नाहीये लंकेतून हिमालयामध्ये जाणे, हिमालयातून परत लंकेमध्ये येणे। परंतु रावणाला तेवढा विश्वास होता। तेव्हा रावण सुद्धा मेघनादला असं म्हटलेला उल्लेख सापडतो की हा मरकट याची जी ताकद आहे, याची जी शक्ती आहे याचा कुणीही अंदाज लावू शकणार नाही, तो निश्चितपणे हे कार्य। म्हणजे रावणाला सुद्धा हनुमंतरायावरती विश्वास होता, जेवढा विश्वास हा रामावरती नव्हता, लक्ष्मणावर नव्हता, देवी देवतांवर नव्हता, पण हनुमंतरायावरती रावणाला सुद्धा विश्वास होता। एवढी ताकद, एवढी महिमा हे काय आहे हे रावण ओळखून होता, त्यामुळे रावण सुद्धा इथे उल्लेख करतो। आणि इथेच गोस्वामी म्हणतात की जय जय लक्ष्मण प्राण के दाता म्हणजे जसं तू लक्ष्मणाचे प्राण हे त्याला परत दिले, संजीवनी बूटी तू एका रात्रीमध्ये जाऊन घेऊन आला हिमालयामध्ये, म्हणजे तो स्पीड, तो वेग, तो अविष्ट शक्ती किती मोठी आहे बजरंगबली देवता याची जाणीव इथे गोस्वामी तुलसीदासांनी करून दिलेली आहे। आता यापुढे म्हणतात जय हनुमान जय तिबल सागर सूर समूह समरथ भटनागर, हनु 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 हनुमंत हटीले बैरहे मारू बजर के केले। म्हणजे आता हे इथून जे उद्गार येतात थोडक्यामध्ये हे मंत्र रूपीच आपण समजायला पाहिजेत। आता ह्याच्यामध्ये जे म्हटलं आहे जय हनुमान जयती बलसागर, आता हनुमंतरायाची प्रशंसा सुद्धा इथे केलेली दिसते की जयती बलसागर म्हणजे अथांग असं तुझं बल आहे, त्याचं मोजमापी कुणाला करता येणार नाही। या अनुषंगाने आता तुलसीदास म्हणत आहेत सूर समूह समरथ भटनागर, भटनागर म्हणजे संपूर्ण जनांचा नायक, त्याला भटनागर म्हणतात। म्हणजे ज्याला आपण म्हणूया की एक पद्धतीचा सरदार किंवा एखादा असा व्यक्तिरेखा ज्याच्या हाताखाली असंख्य असे लोक काम करतात आणि सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ शक्तिवान असा असलेला जो व्यक्ती आहे त्याला भटनागर म्हटले गेलेलं आहे। त्यामुळे सूर समूह समरथ भटनागर म्हणजे जेवढं सूर आहेत, असुर आहेत, दैत्य आहेत, देव आहेत, दानव आहेत, त्या सगळ्यांचा तू समरथ आहे, तू सर्वांचा भटनागर आहे असं थोडक्यामध्ये प्रशंसा इथे गोस्वामी तुलसीदासजी करतात। हनु 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 हनुमंत हटीले बैरहे मारू बजर के केले म्हणजे हा वीर रूपाचं आवाहन तुम्ही समजून घेतलंय। पहिल्या भागामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं हे वीर रूपच आहे आणि याच्यामध्ये जे म्हटलं गेलेलं आहे की हनु 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 हनुमंत हटीले, आता हनु हा सुद्धा एक कुठे ना कुठे हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये आलेला बीजच आहे बरं का। हनुमंतरायाचे असंख्य असे बीज हे निर्माण आहेत शास्त्रामध्ये वर्णित, त्यातला हनु नामक हा सुद्धा बीज इथे लावलं गेलेला आहे। आणि बैरही मारू वज्र के केले, आता बैरही याचा अर्थ होतो की जे आमचे वैरी आहेत, जे आमचे दुश्मन आहेत, जे आमचे अहित, आमचं ज्याला आपण म्हणू की जे विघ्न संतोष आहेत, आमचं हित ज्यांना बघवतच नाहीये त्या सगळ्या वैऱ्यांना, दुश्मनांना
दुश्मनांना बैरींना आम्ही काय करू, तू स्वतः मार, काय मार तर बजरके किल्ले, म्हणजे बजरके किल्ले म्हणजे असे खेळ यांना ठोक की ज्याचं तोडच कधी होऊ नये. या अनुषंगाने हनुमंतरायाला आवेशामध्ये येण्याचं गोस्वामी तुलसीदास इथे आवाहन करत आहेत. देन आफ्टर ते म्हणतात रिम 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 हनुमंत कपिसा हुम 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 हनुवार उर्सिसा. आता हे जे आहेत हे सुद्धा बीज आहेत. मी जसं की म्हटलं की ते बीज याचा सुद्धा उपयोग आता सुरुवात केलेली आहे गोस्वामी तुलसीदासने. आता हे जेवढे बीज तुम्ही इथे पाहत आहात, ऐकत आहात आणि ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी जे म्हटलेले, या बीजांचा अर्थ काय होतो समजून घ्या. हे जे बीज आहेत रिम आणि हुम हे हुंकार रूपी बीज हनुमंतरायाचे म्हटले गेलेले आहेत. रिम आणि हुम ह्याचा अर्थ आता थोडक्यामध्ये समजून देतो. हे खूप एक गुड नॉलेज आहे, मी थोडक्यामध्ये सांगत आहे. हनुमंतरायाचं वीररूप ज्या ज्या वेळेस प्रवाहित होते, ज्या वेळेस हनुमंतरायाच्या वीर रूपाचं वर्णन असेल, वीर रूप म्हणजे आता तुम्ही समजून घेतला आहात, मग भले मग पंचमुखी हनुमान जरी असेल किंवा आता बजरंग बाणमध्ये ज्या अनुषंगाने हनुमंतरायाला आपण बोलवत आहोत, तर हे जे बीज येतात रिम आणि हुम हे हुंकार रूपी मानले गेलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस बजरंगबली रणांगणामध्ये, रणस्कंदनामध्ये, युद्धामध्ये ज्यावेळेस हनुमंतराय वीर रूप धारण करतात त्यावेळेस ते बोलत नाहीत. त्यांच्या फक्त चित्कारी, ज्याला आपण म्हणू मरकट तुम्ही पाहिलं असेल किंवा वानर पाहिलं असेल, वानर ज्यावेळेस असे दात खाते वानर, थोडक्यामध्ये एक पद्धतीचा एक आवाज येत असतो आणि हा जो आवाज असतो हा दाड आणि जे दात आहेत त्याला असा चावलेला आवाज असतो आणि हा जो आवाज आहे हा हुंकार रूपी मानला गेलेला आहे. आणि जे श्वासोश्वास सुद्धा हनुमंतरायाचे वीर रूपामध्ये चालतात ते सुद्धा हुंकार रूपी मानले गेलेले. रिम आणि हुम हे जे उद्गार आहेत किंवा हे जे बीज आहेत ना, हे रणस्कंदनाचे द्योतक आहेत. हनुमंतरायाला आलेला राग किंवा हनुमंतरायाला आलेला द्वेषाचे ते प्रतीक करतात आणि हे बीज हनुमंतरायाला उठवण्याचं कार्य करतात. म्हणजे हनुमंतरायाला उग्र रूप वाढवण्याचं कार्य हे बीज करतात आणि हेच बीज गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी या बजरंग बाणमध्ये वापरलेले आहेत. त्यामुळे बजरंग बाण घरात करताना ज्या अशा पद्धतीचे बीज उत्पन्न होतात, घरामध्ये असलेली नकारात्मकता किंवा सूक्ष्म शक्ती यांना ते हनन करतात. म्हणजे हनुमंतराया जागरण होण्याच्या अवस्थेच्या अगोदरच या शक्ती घरातून पळून जायला आता सुरुवात होते. त्यामुळे बजरंग बाण ज्या ज्या लोक घरांमध्ये केलं जातं किंवा जे लोक बजरंग बाण घरामध्ये करतात त्यांना प्रचिती त्यामुळे येते की संकटातनं मुक्त होणे, केरणी क्लेश बाधा या सर्व गोष्टी त्यातनं ते मुक्त होणे, त्यांना अनुभव येणे, हे कुठे ना कुठे त्याचं द्योतक आहेत. हे बीज पॉवरफुल मानले गेलेले आहेत. पुढे म्हणतात जय अंजनी कुमार बलवंता शंकर सुवन वीर हनुमंता. म्हणजे तू अंजनी कुमार बलवंत आहेस. येथे अंजनी मातेचं सुद्धा नाव गोस्वामी तुलसीदासजी येतात की अंजनी मातेचा तू पुत्र आहेस जो बलवंत आहेस आणि शंकर सुवन वीर हनुमंत. म्हणजे थोडक्यामध्ये तू शंकराप्रमाणेच आहेस. म्हणजे ज्याला आपण म्हणू महादेव जसे भोलेनाथ आहेत, तर महादेवाचं दुसरं रूप हे रौद्र सुद्धा मानलं गेलं आहे जे तांडव करणार आहे. बदन कराल काल कुल घालक राम सहाय सदा प्रतिपालक. म्हणजे पहा याच्यामध्ये 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. याच्यामध्ये आहे बदन, काल आणि कुल. बदन म्हणजे अंग, काल म्हणजे वेळ, कुल म्हणजे सर्वच. तुमच्यावरती कोणत्या पद्धतीचं केलेलं चुकीचं कार्य असेल, करणी बाधा असेल, तर त्या व्यक्तीला कुठल्याही काळामध्ये तू येऊन मार. त्याच्या कुळामध्ये जर कुणी केलेलं असेल तर त्याला सुद्धा तू मार. आणि त्याचं बदन म्हणजे अंग, म्हणजे त्याचं मन असेल, शरीर असेल, त्याला तू तोडून टाक. ताकदीने आवाहन बजरंगबलीचे ते गोस्वामी तुलसीदासजी करतात. आणि राम सहाय सदा प्रतिपालक, याला आपण म्हणू हे रामदूत आहेत बजरंगबली जे आहेत ते. राम सहाय सदा प्रतिपालक म्हणजे रामाच्या कार्यासाठी राम काज करबे को आतुर, असे सुद्धा आपल्याला 40मध्ये एक चौपाई येते. म्हणजे रामाच्या कार्यासाठी सदा आतुर असतात, ज्यांच्या मुखामध्ये सदैव हरिनाम किंवा रामाचे नाव असते, त्या बजरंगबलीचं आवाहन इथे करतात. भूत प्रेत पिशाच निशाचर अग्नि बेताल काल मारी मर. आता बजरंगबलीला आवेशामध्ये आणलेला आहे, उग्रता वाढवली आहे. बजरंगबलीला आता थोडक्यामध्ये कमांड किंवा विनवणी कशा रीतीने करत आहेत ते पहा. भूत प्रेत पिशाच निशाचर, भूत असेल, प्रेत असेल, पिशाच असेल, जसे की 84 लक्ष योनी येतात त्यातील ही एक योनी सुद्धा आहे. भूत प्रेत पिशाच ही सुद्धा योनी आली. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखीन एक शब्द जोडला गेलेला आहे, तो आहे निशाचर. आता निशाचरचा अर्थ असा होतो की जे भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकानी कुठल्याही पद्धतीच्या तामसी शक्ती, कुठल्याही पद्धतीच्या निगेटिव्ह एनर्जीज एंटिटीज या तर आल्याच, परंतु निशाचर म्हणजे या शक्तींना सहाय्य करणारे जेवढे उपशक्ती येतात ते सुद्धा याला धरल्या जातात. म्हणजे भूत प्रेत पिशाच्यांबरोबर त्यांना जे सहाय्य करणारे उपशक्ती असेल, चुकीची वेळ असेल, आकाशामध्ये भ्रमण करणारी कोणतीही दैत्य असुर शक्तींची तामसी किंवा सूक्ष्म गूढ शक्ती जरी सगळ्याला याच्यामध्ये पकडलं जातं. त्यामुळे इथे निशाचर स्वर शब्द वापरला गेला. अग्नि बेताल काल मारीमार. आता अग्नि आणि बेताल याच्यामध्ये दोन्हीचा अर्थ जर समन्वय साधला तर अग्नि वेगळा येईल, बेताल वेगळा येईल, आणि एकत्र समन्वय साधला तर आग्या वेताळ हा सुद्धा शब्द इथे तयार होईल. म्हणजे अग्नि असेल, भय असेल किंवा वेताळ असेल, वेताळाचे रूप आहे त्यातला आग्या वेताळ म्हणून सुद्धा एक रूप मानलं गेलेलं आहे. याला सुद्धा तू धर आणि मार एवढी ताकद इथे बजरंगबलीची वाढवली आहे. थोडक्यामध्ये सर्व भूतांचा राजा हा वेताळ मानला गेला आहे. सर्व जेवढे भूत प्रेत पिशाच असतात हे वेताळाच्याच आधीन असतात, आधिपत्याखाली असतात. जर वेताळाच्या राजाला म्हणजे भूतांच्या राजालाच धरायचं जर आवाहन इथे केलेलं असेल, मग कुठलं भूत प्रेत पिशाच्या समोरून उभं राहणार आहे तुमच्या? एक थोडक्यामध्ये एक विचार करा. छोटे भूत प्रेत पिशाच्यांची हैसियतच नाहीये मुळामध्ये. बजरंग बाण जिथे पाठ होत असेल, जो बजरंग बाण करणारा साधक असेल, आणि जर भूत प्रेत पिशाच्यांचा जो राजा वेताळ मानला गेलेला आहे, या वेताळाला जर धर आणि मार असं जर आवाहन इथे करत असेल, तर मग छोटे जे भूत प्रेत पिशाचे यांची मग इथे लेवलच राहत नाही.
या अनुषंगाने आवाहन इथे केलेलं आहे. आणि यापुढे म्हणत आहेत इने मारुतो ही शपथ राम की राखून नाथ मर्जाद नाम की. मी जसं की म्हणलं की ते राम काज करबेको, तर जसे रामाचे कार्य करायसाठी बजरंगबली आतुर आहेत, त्याच अनुषंगाने आता बजरंगबलीने शपथ सुद्धा घातलेली आहे की जेवढे हे भूत प्रेत पिशाच असुर दानव राक्षस दैत्य दैन्य कुणीही असेल, भूत प्रेत असेल किंवा वेताळ असेल, खवीस असेल, जिंद असेल, ह्या सगळ्याला तो मारून टाक, तुला आता रामाची शपथ आहे. ही शपथ घातली आहे रामाची. कुणाला घातलेली आहे तर बजरंगबलीला. तुलसीदास साक्षात इथे शपथ घालतात की आता तू माझं काम कर, तुला रामाची शपथ आहे. राखोनाथ मर्जाद नाम की, याचा अर्थ होतो तू हे जर कार्य केलं तरच मी समजेल की राखोनाथ मर्जाद नाम की, म्हणजे मी घातलेल्या शक्तीचं खरंच तू एक मर्यादा ठेवलीस, मी घातलेल्या शक्तीसाठी तू आलास आणि माझं कार्य केलेलं आहे. असं थोडक्यामध्ये एवढं विचित्र पद्धतीचं कडक असं आवाहन गोस्वामी तुलसीदास हनुमंतरायाला करत आहेत. मग हनुमंतराय काय येणार नाही? निश्चितपणे येणार. आणि हनुमंतराया येणार जे साधू आहेत, संत आहेत, खरे सज्जन आहेत, त्या व्यक्तिरेखेच्या रक्षणासाठी हनुमंतराया येतात. घरामध्ये हनुमंतरायाची स्वारी होतेच होते. जेवढ्या व्यक्तिरेखेने बजरंग बाण केले, ज्या व्यक्तीने बजरंग बाण केले, प्रत्येकाने अनुभव घेतले. अनुभव कोणत्या बेसवरती गेले? आमच्या बेसवरती अनुभवण्यात आलेले ते हनुमंतरायाच्या बेसवरती अनुभव आले. आम्ही फक्त निमित्त आम्ही मात्र ठरलो की कुठेतरी तुम्हाला या साधना शिकवण्यासाठी आणि साधना करा हे उत्स्फूर्त करण्यासाठी. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतेमध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी ऊर्जा आणि शक्ती सुद्धा आहे. हेच कुठेतरी रिझन होते की हनुमंतरायांचं आवाहन बजरंग बाण मध्ये ज्या ज्या लोकांनी केलं, बजरंग बाण ज्या अनुषंगाने त्यांना शिकवलं, त्यांनी ते केलं आणि त्यांना ते अनुभव प्राप्त झाले. लाखो रुपये घालून सुद्धा अनुभव प्राप्त नाही झाले, पण अशा केले गेलेल्या या आवाहनामुळे, अशा पूजनमुळे लोकांना अनुभव प्राप्त झाले. त्याला हे कुठेतरी रिझन आहे, कारण तेवढी शक्ती, तेवढं सामर्थ्य बजरंग बाण मध्ये आहे.